आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास. मराठीत एक म्हण आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. अन्न व औषधी प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना ही म्हण लागू पडते म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण त्या अधिकाऱ्याला मी जवळून अनुभवले आहे. ते 2011 मध्ये जालन्याचे जिल्हाधिकारी होते, तेव्हा मी एका नामांकित दैनिकाचा जिल्हा प्रतिनिधी होतो. जालन्यातून अवघ्या 11 महिन्यातच त्यांची बदली झाली. का तर श्री मुंढे यांच्यासोबतच उपविभागीय अधिकारी, ज्यांना आपण SDM म्हणतो, ते होते प्रवीण दराडे. हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू. इकडे बडी सडकवरील अतिक्रमण हटवण्यासाठी JCB जाऊन उभे राहिले आणि तिकडे श्री मुंढेंच्या बदलीचे आदेश आले. का आले आणि कसे आले हे वेगळं सांगायची गरज नाही. मी हे का सांगत आहे तर ज्या जालनेकरांनी, सामान्य नागरिकांनी नाही तर धनदांडग्या आणि सत्ताधाऱ्यांनी श्री मुंढेंची बदली केली होती, त्याच जालन्यात सामान्य जालनेकरांनी मुंढेंचे स्वागत करणारे बॅनर लावून कौतुक केले आहे, त्यांचे अभिनंदन केले आहे. सर्वच IAS अधिकाऱ्यांना अधिकार सारखेच असतात, परंतु ज्याच्यासाठी आपण रक्ताचे पाणी करून IAS झालोत त्या समाजाचे काही देणे लागतो. ही भावना, ती जबाबदारी जो सांभाळतो अशा एखाद्याला जनता डोक्यावर घेते. म्हणून म्हणालो, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. राहिला विषय अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त असताना तुकाराम मुंढेंनी काय कारवाई केली. मागील 4 महिन्यांमध्ये अन्न व औषधी प्रशासनाने 13 प्रकरणात कारवाई केली. 84 लाखाचा मुद्देमाल जप्त केला. त्याचे पुढे काय झाले याविषयीचे सविस्तर विवरण वाचण्यासाठी लॉग इन करा www.edtvjalna.com हे ऑनलाईन न्यूज पोर्टल आणि सविस्तर माहिती जाणून घ्या. मी दिलीप पोनेरकर, EDTV न्यूज, जालना.